घोडा कितीही वेगाने धावला तरी त्याला चाबकाचे फटके खावे लागतात. कुत्र्याने घराचे कितीही संरक्षण केलं तरी त्याची जागा घराच्या बाहेरच असते. झाडाने कितीही गोड आणि मधुर फळे देऊ द्या, पण त्या झाडालाही दगडाचा मार सहन करावा लागतो. अगदी त्याचप्रमाणे या जीवनामध्ये एखादी चांगली व्यक्ती कितीही नीतिमत्तेने प्रामाणिकपणे वागू द्या, वेळ प्रसंगी त्यांना सुद्धा टीका टिप्पणी आणि विश्वासघाताला सामोरं जावं लागतं. अगदी खरं आहे. या गोष्टीची एक दुसरी बाजू पण आहे, त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. लक्षात घ्या, चाबकाचे फटके देऊनही घोड्याने कधी आपली गती कमी केली नाही, किंवा घराच्या बाहेर जागा मिळून आणि तुच्छ वागणूक मिळूनही कधी कुत्र्याने आपलं इमान सोडलं नाही, आणि दगडाचा मार सहन करूनही कोणत्या झाडाने फळे देणे सोडले नाही. पण जीवनामध्ये आपण बघतो बरीच व्यक्ती हे थोड्याशा अवहेलनेने, थोड्याशा टीका टिप्पणीने आणि थोड्याशा विश्वासघाताने आपली नीतिमत्ता, आपला प्रामाणिकपणा आणि आपली माणुसकी सोडून देतात. माझ्या सर्व चांगल्या व्यक्तींना एक आव्हान आहे, तुमची नीतिमत्ता आणि प्रामाणिकपणा सोडू नका, कारण की तुमच्यासारख्या लोकांमुळेच या जगामध्ये माणुसकी शिल्लक आहे.